जेनजी आंदोलन जे सुरुवातीला शांततेने आणि नंतर हिंसात्मक पद्धतीने झालेले आंदोलन 3 ते 4 दिवस चालले आणि सत्ता उलटवून नवीन पंतप्रधानांची घोषणा करण्यात आली. नेपाळचा जर आपण इतिहास पाहायला गेला तर येथील जे आंदोलने आहेत हे बऱ्यापैकी हिंसक पद्धतीने आंदोलन झालेले आहेत. अगदी मध्ययुगीन कालखंड जरी बघायचा गेला तर सुरुवातीला इथे लिच्छवी मल्ल असे काही घराणे राज्य करत होते, पण नंतर 18व्या शतकामध्ये राजा पृथ्वीनारायण शाह यांनी ही जी छोटी छोटी राज्य आहेत ही एकत्रित केली आणि एक नेपाळ राष्ट्र तयार केले. नंतर ते शाह घराण्याचेच राज्य होते. शाह घराण्याच्या राज्यानंतर तिथे राणा घराण्याचे शासन झाले. राणा घराण्याने कोट हत्याकांड घडवून आणले आणि कोट हत्याकांडानंतर त्यांची निरंकुश सत्ता तिथे झाली. जंग बहादूर राणा असं या घराण्याच्या संस्थापकाचं नाव म्हणता येईल आपल्याला. म्हणजे तिथे राजेशाही तर होती, पण पंतप्रधानाकडे पूर्ण सत्ता होती आणि पंतप्रधान हा राणा घराण्याचाच जवळजवळ 1951 पर्यंत तिथे होता. नंतर 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि येथील लोकशाही, आपल्याकडे लोकशाही आली आणि इकडचे लोकशाहीचे वेध नेपाळमधील काँग्रेसलाही लागले. त्यांनी चळवळी चालू केल्या. नंतर भारताचा हस्तक्षेपाने 1951 मध्ये तिथे लोकशाहीची स्थापना करण्यात आली. ही लोकशाही जास्त काळ टिकू शकली नाही. 1960च्या आसपास राजा महेंद्र यांनी परत संसद बरखास्त केली आणि राजशाहीची स्थापना केली. ही राजशाही बराच काळ चालली, म्हणजे 1960 ते 1990 अशा कालखंडामध्ये ही राजशाही चालली. नंतर ते जन आंदोलन झाले 1990च्या आसपास आणि परत बहुपक्षीय लोकशाहीची स्थापना करण्यात आली. हे सर्व घडत असताना नेपाळला माओवाद्यांचाही त्रास होता. माओवाद्यांची सशस्त्र क्रांती होती, त्याच्यामध्ये बरेचसे लोक मृत्युमुखी पडले. 1996